नंदुरबार पोलिसांच्या विरोधात सुशीलकुमार पावरा यांचे 3 जूनला नाशिक येथे 509वे उपोषण. तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह आरोपी पोलिसांवर कारवाईची मागणी. विभागीय आयुक्त नाशिक यांना उपोषणाचे निवेदन. नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह पोलीस अधिकाऱ्यांवर कडून आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून मनमानी असंवैधानिक बेकायदेशीररित्या आदिवासी बांधवांवर सामाजिक कार्यकर्त्यांवर तसेच सर्वसामान्य माणसांवर दिवसेंदिवस वाढणारे अन्याय अत्याचारा विरोधातल्या मागण्यासाठी सुशीलकुमार पावरा यांचे विभागीय आयुक्त नाशिक कार्यालयाच्या सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून 509वे लाक्षणिक उपोषण होणार आहे. उपोषणाचे निवेदन विभागीय आयुक्त नाशिक यांना दिनांक 29/5/2024 रोजी सुशीलकुमार पावरा यांनी दिले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 9 सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय सुडापोटी राजकीय पुढाऱ्यांच्या इशाऱ्यावर व सुपारी घेऊन सूडबुद्धीने भ्रष्ट पद्धतीने अवैध बेकायदेशीर व अप्रामाणिकपणे आपल्या पदाचा वर्दीचा अधिकाराचा दुरुपयोग करून नंदुरबार जिल्हा हद्दपारीची कारवाई करणाऱ्या वादग्रस्त तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना सेवेतून बडतर्फ करा. 9 सामाजिक कार्यकर्त्यांवर हद्दपारीचे आदेश रद्द करा. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व शहर पोलीस ठाणे नंदुरबारचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्यावर बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा यांना पोलीस कोठडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्फ करा. आदिवासी पीडित तक्रारदार व आदिवासी महिलांची तक्रार नाकारत तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण करून लॉकअपमध्ये बंद ठेवणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी तक्रारदारांची तक्रार नाकारत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना 4/4/2025 रोजीची चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. गेल्या 3 वर्षापासून एकाही प्रकरणात आदिवासींना न्याय न देणाऱ्या व आदिवासींची सर्वच प्रकरणे दडपणाऱ्या अवैध धंद्यांना साथ देणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार यांना सेवेतून निलंबित करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार, दारू, गुटखा, गांजा असे अवैध व्यवसाय बंद करा. रात्री विनावर्दित घरात घुसून चोरी करणाऱ्या, दरोडा टाकणाऱ्या शहादा पोलीस ठाण्यातील प्रवीण सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरी सह पोलिसांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावं. दरोडेखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करा. जय वडवे या आदिवासी तरुणांच्या हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह संशयित पोलीस अधिकारी व आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची SIT मार्फत चौकशी करा. पोलीस कोठडीत सुशीलकुमार पावरा यांच्या हत्येचा प्रयत्न व नंतर त्यांच्या वडिलांची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून फाशी द्या अशी विविध मागण्या यावेळी करण्यात आली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. नंदुरबारचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्तसह आरोपी पोलीस अधिकाऱ्यांकडून सामाजिक कार्यकर्त्यांवरती, आदिवासी तरुणांवरती, सर्वसामान्य माणसांवरती खोटे गुन्हे दाखल करून जो काही अन्याय अत्याचार केलेला आहे त्या अत्याचारी पोलिसांवरती कारवाईच्या मागणीसाठी मी दिनांक 3 जून 2026 रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या कार्यालयासमोर माझं 509व उपोषण करणार आहे. नंदुरबार जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी आपल्या पदाचा, वर्दीचा, अधिकाराचा दुरुपयोग करून नेत्यांच्या इशाऱ्यावरती पुढाऱ्यांकडून सुपारी घेऊन असंविधानिकरित्या 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरती सूडबुद्धीने हद्दपारीची कारवाई केली. या 9 सामाजिक कार्यकर्त्यांचा हद्दपारीचा आदेश रद्द करण्यात यावा. मला पोलीस कोठडीत असताना जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण करून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील या आरोपी पोलिसांवरती गुन्हा दाखल करून यांना अटक करा व तात्काळ सेवेतून बडतर्फ करा. तक्रारदारालाच लॉकअपमध्ये बंद करून ठेवणाऱ्या आणि आरोपीला वाचवणाऱ्या जातीवादी पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्यावरती चौकशी अहवालाच्या आधारे सेवेतून निलंबित करा. गेल्या 3 वर्षापासून एकाही प्रकरणामध्ये आदिवासींना न्याय न देणाऱ्या, आदिवासींची सगळी प्रकरणे
दडपणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार शहादा यांना निलंबित करा. तक्रारदाराकडूनच 43,000 रुपये मागणी करणाऱ्या दडगाव पोलीस अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई करा. नंदुरबार जिल्ह्यातील सट्टा, मटका, जुगार असे अवैध धंदे, अवैध व्यवसाय तात्काळ बंद करा. माझ्या राहत्या घरामध्ये रात्री बेकायदेशीर विनावर्दीमध्ये घुसून माझ्या घरातील वस्तूंची चोरी करणाऱ्या दरोडेखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे, पोलीस ठाणे शहादा, युवराज पाटील, घनश्याम सूर्यवंशी, दीपक चौधरीसह जे दरोडेखोर पोलीस आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, त्यांना सेवेतून बडतर्फ करा. जय वडवी या आदिवासी तरुणाची जी हत्या करण्यात आली, खून करण्यात आली, त्यामध्ये जो आरोपी पोलीस सापडलेला आहे त्याच्यासोबत काही पोलीस अधिकारी यामध्ये दोषी आहेत. पुढाऱ्याच्या इशाऱ्यावरती हा खून करण्यात आलेला आहे. म्हणून या प्रकरणामध्ये जे दोषी पुढारी आहेत, अजूनही पोलीस अधिकारी यामध्ये सामील आहेत, त्यांची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी व माझ्या वडिलांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्याची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी व जे संशयित पोलीस अधिकारी आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना फाशी द्या, अशा मागण्यांसाठी माझं हे उपोषण मी करणार आहे.